कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. एक लक्षात घ्या, आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे वर्ष असतं ना ते असतं तुमचं 11वीचं आणि 12वीचं. 12वी नंतर ज्यावेळेस तुम्ही नीटची एक्झाम देताल, जेईची एक्झाम देताल आणि सीईटीची एक्झाम देताल, एक्झाम दिल्यानंतर जेवढे काही मार्क्स तुम्हाला मिळतील त्या मार्क्सवरतीच राहिलेलं 60 वर्षापर्यंत किंवा मरेपर्यंतचं आयुष्य डिपेंड असतं. एकदा 12वीला नीटमध्ये जेईमध्ये कमी मार्क्स आले आणि एकदा जर तुमचा नंबर नाही लागला तर तुम्ही आयुष्यामध्ये पुन्हा कधीच डॉक्टर होऊ शकत नाहीत, ना कधी पुन्हा इंजिनियर होऊ शकत नाहीत. त्यामुळं 11वी आणि 12वीला अभ्यास करा. 11वीचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, कारण 12वीचं जे काही चॅप्टर्स असतील त्या सगळ्या चॅप्टरचा बेस हा तुमचा 11वी असतो. 11वीमध्ये सगळे बेसिक चॅप्टर्स असतात, त्याचीच लिंक तुम्हाला 12वीला असते. तुम्ही डायरेक्ट 12वीला म्हणलात ना मला अभ्यास करायचा आहे, 10वी झाली आता 11वीला थोडंसं मोकळं होतो, निवांत राहतो, परंतु एक लक्षात घ्या, 11वीचे जेवढे काही चॅप्टर्स असतील ते तुमचा बेस आहे 12वीचा. त्यामुळे 11वी आणि 12वीला व्यवस्थित अभ्यास करा. आता बघा, फिजिक्ससाठी जेवढं काही बेसिक मॅथ लागतं जे तुम्ही 8वी 9वी 10वीला शिकतात त्या बेसिक मॅथच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला फाउंडेशन क्लासमध्ये कव्हर करत आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं बघा, ॲव्हरेज कसं काढायचं, त्यानंतर बघितलं की आपण पर्सेंटेज कसं काढायचं. सपोज करा तुम्हाला म्हटलं की तुमच्याजवळ 700 रुपये आहेत, 700 रुपयाच्या 20% किती येतं? काय म्हटलं मी तुम्हाला, तुमच्याकडे किती रुपये आहेत? 700 रुपये आहेत. त्या 700 रुपयाच्या 20% म्हणजे किती रुपये येतं हे जर तुम्हाला कोणी काढा म्हटलं तर कसं काढायचं? 700 गुणिले 20 करायचं भागिले 100 करायचं. 700च्या 20% किती हे कसं काढलं जातं? 700 गुणिले 20 भागिले 100 करायचं. 100 7 700, 7 दोन्ही 14 म्हणजे 140. 700च्या 20% किती येत असतं? 140. ठीक आहे, ह्यावरचे आपण खूप सारे एक्झाम्पल मागच्या लेक्चरमध्ये पाहिले. त्यानंतर आपण बघितलं बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले. बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले की जे तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये शिकलेले असतात. a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, हे सगळे जे काही फॉर्म्युले आहेत ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्यानंतर बघा इंडेक्स रूल, शेवटचा पॉईंट आपण काय पाहिलं मागच्या लेक्चरमध्ये? इंडेक्स रूल म्हणजे घातांकाचे नियम. ठीक आहे, कोणकोणते नियम पाहिले? त्यातले 2 नियम महत्त्वाचे आहेत, 2 रूल महत्त्वाचे आहेत. घातांकामध्ये गुणाकारामध्ये घातांकाची काय होत असते? बेरीज होत असते आणि भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होते. हे एवढे 2 रूल लक्षात ठेवा, तेच महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये ॲव्हरेज पाहिलं, पर्सेंटेज पाहिलं, बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले पाहिले, इंडेक्स रूल पाहिले. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचा बेसिक मॅथचा नवीन पॉईंट स्टार्ट करत आहे, दॅट इज बेसिक एरिया फॉर्म्युले. हे बेसिक एरिया फॉर्म्युले तुम्ही कुठं ना कुठं शिकलात, परंतु एकदा रिव्हिजनसाठी हे सगळे एरिया फॉर्म्युले एकदा रिपीट करायचे. चला तर मग आजचा नवीन पॉईंट टाका, बेसिक एरिया फॉर्म्युले. बेसिक एरिया फॉर्म्युले. आता बेसिक एरिया फॉर्म्युलेमध्ये सगळ्यात पहिला फॉर्म्युला मी तुम्हाला कोणता सांगल? सर्कलचा सांगल. सर्कल मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? वर्तुळ. ठीक आहे, या पहिल्यांदा फर्स्ट फॉर्म्युला फॉर सर्कल असं टाकायचं, सर्कल. ठीक आहे, सर्कल कसा असतो? सर्कल असा गोल असतो सर्कल. ठीक आहे, सर्कलचा सेंटर कुठं असतो? त्याच्या एकदम मध्ये असतो. ठीक आहे, हे झालं सर्कलचा सेंटर. आपण त्याला नाव काय देऊ? ओ नाव देऊ. ठीक आहे, आता मी काय करतो, इथून एक अशी रेष काढतो आणि मी इथपर्यंत जॉईन करतो. 2 पॉइंटला जॉईन होणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? डायमीटर. ठीक आहे, सपोज करा मी ह्याला नाव देतो ए आणि इथे नाव देतो मी बी. ठीक आहे, मग इथे लिहा ए बी इज इक्वल टू डायमीटर. काय म्हटलं मी? ए बी इज इक्वल टू डायमीटर आणि त्याला नाव काय देतो मी? डी नाव देतो. ठीक आहे, त्यानंतर बघा ह्या सेंटरपासनं, सेंटर म्हणजे केंद्रबिंदू. ठीक आहे, ह्या सेंटरपासनं मी आणखी एक लाईन काढतो ह्या सर्कलपर्यंत.
ह्या लाईनला म्हणायचं रेडियस. काय म्हणायचं ह्या लाईनला? रेडियस. कोणती लाईन काढली मी? AC इज इक्वल टू R. काय म्हणायचं त्याला लाईनला? रेडियस. समजलं? डायमीटर म्हणजे काय? D. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता एक मी तुम्हाला फॉर्म्युला लिहितो. रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइड बाय 2. रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइड बाय 2. जेवढं डायमीटर असतं त्याच्या अर्ध कोण असतं? रेडियस असते. जेवढं काही डायमीटर असेल त्या डायमीटरच्या अर्ध काय असतं? रेडियस असते. ठीक आहे. ही सर्कलची रेडियस असते. आलं लक्षात? ठीक आहे. आता लिहा सर्कलचा फर्स्ट फॉर्म्युला. एरिया ऑफ सर्कल हे तुम्ही सगळं केलेलं आहे. लिहा खाली फर्स्ट फॉर्म्युला जो फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज होणार आहे. तेवढेच फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून देईल फक्त. टाका पहिला फॉर्म्युला. एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय असतो सर्कलचा एरिया? पाय आर स्क्वेअर. समजलं? एरिया ऑफ सर्कल म्हणजे काय? हा सगळा सर्कलचा एरिया झाला. हे झालं एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. त्यानंतर आणखी एक दुसरा फॉर्म्युला महत्त्वाचा असतो किंवा तो खूप वेळेस यूज होतो. लिहा खाली पेरीमीटर ऑफ सर्कल. पेरीमीटर ऑफ सर्कल. पेरीमीटर ऑफ सर्कल काय असतं? 2 पाय आर. पेरीमीटरला मराठीमध्ये काय म्हणायचं? परिघ. लक्षात? पेरीमीटरला मराठीमध्ये काय म्हणायचं? परिघ. ठीक आहे. मग पेरीमीटर काय असतं बघा. ही जेवढी लेंथ असते ना अशी गोल गोल जी लेंथ आहे ना सर्कलची पूर्ण गोल लेंथ म्हणजे काय असतं? पेरीमीटर. आणि ते किती असतं? 2 पाय आर. सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर. कन्फ्यूज व्हायचं नाही. एरिया पाय आर स्क्वेअर. सर्कलचं पेरीमीटर 2 पाय आर. ठीक आहे. हे झाले सर्कलचे 2 फॉर्म्युले की जे फिजिक्समध्ये खूप वेळेस यूज होणार आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट टाका ट्रायंगल. ट्रायंगल TRINGLE. नेक्स्ट टाका आता ट्रायंगल. ठीक आहे. आता बघा ट्रायंगलचे जेवढे काही टाईप्स आहेत तेवढे टाईप्स मी तुम्हाला सांगाल की जे टाईप्स फिजिक्ससाठी उपयोगाचे आहेत तेवढेच सांगाल, जास्त नाही सांगणार मी. ठीक आहे. फर्स्ट टाका ट्रायंगलचा पहिला टाईप इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल काय असते? इक्विलॅटरल ट्रायंगल माहिती आहे का? इक्विलॅटरल ट्रायंगल ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड, ट्रायंगलला 3च साईड असतात. ट्रायंगलला 3च साईड असतात. ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड सारख्या असतील त्या ट्रायंगलला काय म्हणायचं? इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. ऑल साइड्स आर इक्वल. लिहा त्याच्यासमोर ऑल साइड आर इक्वल. ऑल साइड आर इक्वल. ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड इक्वल असतात त्याला काय म्हणायचं? इक्विलॅटरल ट्रायंगल. डायग्राम काढून घ्या खाली. हे झालं तुमचा ट्रायंगल. ठीक आहे. हा तुमचा ए पॉईंट. इथला सपोज करा तुमचा बी पॉईंट. इथला सपोज करा तुमचा सी पॉईंट. ही जेवढी साईड असेल तेवढीच ही असेल, तेवढीच ही असेल. म्हणजे तिन्ही साईड इक्वल असतील. ही साईड जेवढी असेल तेवढी एवढी असेल, ही तेवढीच एवढी असेल. म्हणजेच AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड इक्वल असतात त्याला काय म्हणायचं? इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. हा पहिला पॉईंट झाला. तर नेक्स्ट बघा इथला जो अँगल असतो ना तो किती असतो? 60 डिग्री. इथला जो अँगल असेल तो पण किती असेल? 60 डिग्री. इथला अँगल जो असेल तो पण किती असेल? 60 डिग्री. म्हणजे सगळे इथला अँगल, इथला अँगल, इथला अँगल तिन्हीच्या तिन्ही अँगल किती असतात? 60 डिग्री असतात. समजलं? इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सगळ्या साईड इक्वल असतात आणि सगळे अँगल 60 डिग्रीचे असतात. समजलं इतकी गोष्ट? ठीक आहे. आता सेकंड टाईपचा ट्रायंगल टाका की जो फिजिक्समध्ये खूप वेळ उपयोग असतो. आयसो स्केल ट्रायंगल. सेकंड टाईपचं ट्रायंगल आयसो स्केल ट्रायंगल. ठीक आहे. आता बघा इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये तिन्ही साईड इक्वल होत्या. आयसो स्केल ट्रायंगलमध्ये फक्त 2 साईड इक्वल असतात. कोणत्या पण 2 साईड इक्वल असतात. ठीक आहे. लिहा तिथं
टू साइड्स आर इक्वल, कुठल्याही दोन साइड इक्वल असतात. ठीक आहे. आता खाली डायग्राम काढून घ्या. सपोज करा हा मी आयसोस्केल ट्रायंगल काढला. हा सपोज ए पॉईंट असेल, हा तुमचा बी पॉईंट असेल, हा तुमचा सी पॉईंट असेल. कुठल्याही दोन साइड, सपोज ही साइड आणि ही साइड इक्वल, कोणत्याही दोन साइड इक्वल असतील तर त्याला काय म्हणायचं, आयसोस्केल ट्रायंगल. ठीक आहे. इथे लिहा मग ए बी इज इक्वल टू बी सी. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता थर्ड टाका, राईट अँगल ट्रायंगल. थर्ड ट्रायंगलचं टाईप टाका आता, राईट अँगल ट्रायंगल. मराठीमध्ये तुम्ही शिकलात काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणलाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. टाका मग थर्ड, राईट हँड राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल कुणाला म्हणायचं बघा, हा तुमचा ट्रायंगल. ठीक आहे. ज्या ट्रायंगलमध्ये कोणत्याही दोन साईडमधला अँगल हा 90 डिग्री असतो त्याला काय म्हणायचं, राईट अँगल ट्रायंगल. सपोज हा ट्रायंगल असेल, हा पॉईंट तुमचा ए, हा पॉईंट तुमचा बी, हा पॉईंट तुमचा सी. ठीक आहे. कोणत्याही दोन साईडमधला अँगल जर 90 डिग्री असेल, कोणत्याही दोन साईडमधला अँगल जर 90 डिग्री असेल तर त्या ट्रायंगलला काय म्हणायचं, राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. इथला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे, म्हणून ह्या ट्रायंगलला काय म्हणायचं, राईट अँगल ट्रायंगल. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता त्या खाली एरिया ऑफ ट्रायंगल. कुठल्याही ट्रायंगलचा एरिया कसा काढला जातो, या खाली आता एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल. कोणत्याही ट्रायंगलचा एरिया हा कसा काढला जातो बघा. सपोज करा हा ट्रायंगल आहे, हा तुमचा आहे ट्रायंगल. ट्रायंगलचं नाव काय बाबा, ए, ह्याचं नाव बी, इथल्या पॉईंटचं नाव सी. ह्या ट्रायंगलचं तुम्हाला एरिया काढायचं आहे. तर एरिया कसं काढला जातो बघा. हे सपोज करा ही साईड आहे तुमची बी, त्यानंतर ट्रायंगलची हाईट आहे एच. ठीक आहे. ह्या ट्रायंगलचा एरिया कसा काढला जातो बघा. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस इंटू हाईट. लक्षात, एरिया ऑफ ट्रायंगल ए इज इक्वल टू 1/2 बेस किती तुमचा बी, हाईट किती आहे एच. समजलं? हा फॉर्म्युला तुम्हाला ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी यूज होऊन जाईल. लक्षात, एरिया ऑफ ट्रायंगल. आलं इथपर्यंत? ठीक आहे. सेकंड झालं तुमचं ट्रायंगल. आता थर्ड टाका, स्क्वेअर. टाका आता थर्ड, स्क्वेअर. SQURE. नेक्स्ट टाका आता स्क्वेअर. ठीक आहे. स्क्वेअर माहिती आहे ना तुम्हाला, कुणाला स्क्वेअर म्हणायचं, ज्याच्या चारही साईड इक्वल असतात त्याला काय म्हणायचं, स्क्वेअर. मराठीमध्ये चौरस. ठीक आहे. टाका खाली आता स्क्वेअर. हा तुमचा झाला स्क्वेअर. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, जेवढी सपोज करा हा तुमचा ए पॉईंट आहे, हा तुमचा बी पॉईंट आहे, हा तुमचा सी पॉईंट आहे, हा तुमचा डी पॉईंट आहे. ठीक आहे. ए बी लेंथ जर ए असेल तर बी डी पण किती असते, एच, आणि सी डी पण किती असते, एच, आणि ए सी पण किती असते, ए. स्क्वेअरमध्ये सगळ्या साईड इक्वल लेंथच्या असतात. समजलं? सगळ्या साईड. सपोज करा ही जर 2 असेल ना तर ही पण 2च. बी डी साईड किती, 2च. ही पण किती, 2च. ही पण किती, 2च. चारही साईड ह्या इक्वल असतात त्याला काय म्हणायचं, स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, स्क्वेअरचा एरिया कसा काढला जातो, ल्या खाली फॉर्म्युला, एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. एरिया हा स्क्वेअरचा एरिया, हा स्क्वेअरचा एरिया. हा एरिया आपण कसा काढतो, ए स्क्वेअर. साईडचा स्क्वेअर केला की आपल्याला हा पूर्ण एरिया भेटतो. ठीक आहे. वाटलं इथं लिहा, माझ्यासारखं करू नका खाली लिहायचं, मला जागा नाही म्हणून मी खाली लिहिलं.
ए स्क्वेअर. समजलं? एरिया ऑफ स्क्वेअर काय असतं? ए स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट टाका आता 4th नंबर रेक्टँगल. 4th नंबर टाका आता रेक्टँगल. टाका 4th नंबर रेक्टँगल किंवा रेक्टँग्युलर. ठीक आहे. ह्याच्यामध्ये लिहा स्क्वेअरमध्ये ऑल 4 साईड आर इक्वल. स्क्वेअरमध्ये चारीच्या 4 साईड इक्वल असतात. ठीक आहे. आता टाका रेक्टँग्युलर. हा तुमचा रेक्टँग्युलरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? आयात म्हणतो. ठीक आहे. सपोज करा एवढी लेंथ आहे त्याची L. एवढी लेंथ किती त्याची? L. आणि हे जे उभा असतं ना त्याला म्हणायचं विड्थ. लक्षात? मग हे एवढी जी आहे ही त्याची विड्थ आहे. ठीक आहे. मग रेक्टँग्युलरचा एरिया आपण कसं काढतो बघा. लिहा खाली त्याच्यासमोर फॉर्म्युला. एरिया ऑफ रेक्टँग्युलर इज इक्वल टू लेंथ इंटू विड्थ. लांबी गुणिले रुंदी. ह्या रेक्टँग्युलरचा एरिया काढायचा असेल तर काय यूज करायचं? L इंटू W. लांबी गुणिले रुंदी. हे निघालं त्याचा रेक्टँग्युलरचा एरिया. लक्षात? त्यानंतर टाका आता 5th नंबरचा फॉर्म्युला. 5व्या नंबरचा फॉर्म्युला ट्रॅपेझॉइड. नाव ऐकलंय का? ट्रॅपेझॉइड. आता मराठीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही, पण इंग्लिशमध्ये ट्रॅपेझॉइड असतं. ठीक आहे. लिहा खाली ट्रॅपेझॉइड. TRAPEZOID. ट्रॅपेझॉइड. नीटमध्ये एकदा ट्रॅपेझॉइडवरती क्वेश्चन विचारला होता. म्हणजे एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड असं विचारलं नव्हतं. एक प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये ट्रॅपेझॉइडचा फॉर्म्युला यूज करून एरिया काढायचा होता. परंतु ट्रॅपेझॉइडचा जर फॉर्म्युलाच तुम्हाला माहीत नसेल तर नीटमधला तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकला नसता. त्यामुळं बेसिक महत्त्वाचं असतं. काही पोरं असतात की काय म्हणजे काय शिकवायला लागले हे एरिया बिरिया. हे खूप बेसिक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला माहीतच पाहिजे जर नीट पास व्हायचे असेल, JEE पास व्हायचं असेल. लक्षात? 12वी पास व्हायचं असेल तर काही नाही, निवांत राहा आपलं, 2 टाईम खा झोपा, ॲटोमॅटिक तुम्ही 12वी पास होणार आहेत. पण नीट JEE पास करायचं असेल तर रात्रंदिवस अभ्यास करावाच लागतो. ठीक आहे. एरिया. नेक्स्ट टाका ट्रॅपेझॉइड. ट्रॅपेझॉइड कसं असतं बघा. डायग्राम काढली की तुम्हाला समजून जाईल. हे असं असतं ट्रॅपेझॉइड. ह्याला काय म्हणायचं? ट्रॅपेझॉइड. ही जी साईड असती ह्या साईडची लेंथ सपोज करा B1. त्यानंतर ही जी खालची साईड आहे ह्या खालच्या साईडची लेंथ B2. दोन्ही साईड वेगवेगळ्या लेंथचे आहेत आणि हे दोघं तिरपे येतो. ह्याला काय म्हणायचं? ट्रॅपेझॉइड. ठीक आहे. त्यानंतर ही झाली ट्रॅपेझॉइडची हाईट. ही काय झाली? ट्रॅपेझॉइडची हाईट. आता अशा ट्रॅपेझॉइडचा एरिया आपण कसा काढतो बघा. लिहा त्याच्यासमोर फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड. एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड इज इक्वल टू 1/2 B1 प्लस B2. B1 कोण आहे? एवढी लेंथ ही B1, एवढी लेंथ म्हणजे B2. B1 प्लस B2 इंटू हाईट. लक्षात? ह्या ट्रॅपेझॉइडचा एरिया म्हणजे हा पार्ट. ह्या ट्रॅपेझॉइडचा एरिया आपण कसा काढत असतो? 1/2 B1 प्लस B2 इंटू हाईट. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता नेक्स्ट 6 नंबर टाका. पॅरेलेलोग्राम. पॅरेलेलो मला म्हणताच यायचं नाही. पॅरालेलो व्हायचं. पॅरालेलो असं म्हणायचं. पॅरालेलो असं म्हणायचं. पॅरेलेलोग्राम. म्हणजे तुमच्या एवढं असताना मला म्हणता यायचं नाही, आता म्हणता येतं. नेक्स्ट टाका आता 6 नंबरचं. पॅरेलेलोग्राम. ठीक आहे. पॅरेलेलोग्राममध्ये कसं असतं बघा. जे समोरच्या साईड असतात एकमेकाच्या समोरच्या साईड, एकमेकाच्या पॅरलल साईड त्या इक्वल असतात. पॅरेलेलोग्राममध्ये पॅरलल साईड इक्वल असतात. काय म्हटलं मी? पॅरेलेलोग्राममध्ये पॅरलल साईड ह्या इक्वल लेंथच्या असतात. ठीक आहे. आता बघा ही साईड जेवढ्या लेंथची आहे
तेवढीच खालची साईड असते. ही साईड जेवढ्या लेंथची आहे तेवढ्याच लेंथची खालची साईड असते आणि ही साईड जेवढ्या लेंथची आहे तेवढ्याच लेंथची समोरची साईड असते. लक्षात. पॅरलोग्राममध्ये पॅरलल साईड्स, समांतर साईड्स ह्या इक्वल असतात. पॅरलल म्हणजे समांतर. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये हे असतं त्याचं बेस, हे काय असतं त्याचं बेस आणि ही काय असते त्याची हाईट. ठीक आहे. मग ह्या पॅरलोग्रामचा एरिया आपण कसं काढतो बघा. लिहा खाली फॉर्म्युला. मग एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ह्या पॅरलोग्रामचा हा जो एरिया असतो हा एरिया कसा काढायचा, बेस इंटू हाईट करायचा, त्याचा एरिया भेटून जाईल. समजलं इथपर्यंत. किती फॉर्म्युले झाले एरियाचे, 6 फॉर्म्युले झाले. ठीक आहे. आता लिहा 7वा फॉर्म्युला. टाका 7 नंबर, 6 झालं 7th नंबर, 7th शेवंती नाही, शेवण टाका. मग 7 नंबर क्यूब, 7th नंबर टाका क्यूब. ठीक आहे. आता क्यूब कसा काढायचा असतो, काढलात का नाही लहानपणी, म्हणजे तुम्ही लहानच आहेत आता. क्यूब आपण कसं काढतो बघितलं ना. क्यूब कसा असतो, असा एक आपण स्क्वेअर काढतो. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली असा एक स्क्वेअर काढतो. झालं. त्यानंतर हे असं आपण लाईन जॉईन करतो. ही इथली अशी जॉईन करायची, ही इथली अशी जॉईन करायची, ही इथली अशी जॉईन करायची. हे काय झालं, क्यूब. ठीक आहे. क्यूब दाखवू का तुम्हाला. हे काय झालं, क्यूब. लक्षात. ह्याला काय म्हणायचं, क्यूब. ठीक आहे. त्यानंतर बघा हे जे असते ही क्यूबची साईड असते आणि मी ती कशाने दाखवतो, एनं दाखवतो. ठीक आहे. वाटलं तिथं लिहा ए इज इक्वल टू साईड ऑफ क्यूब. ठीक आहे. ही एवढी जी असते ना तिची झाली क्यूबची साईड. ही एवढी जी असते ती काय झाली, क्यूबची साईड. ठीक आहे. आता बघा क्यूबसाठी 2 ते 3 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत की जे 3 फॉर्म्युले तुम्हाला फिजिक्समध्ये यूज होणार आहेत. लक्षात. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला लिहा आता क्यूबसाठीचा. व्हॉल्यूम ऑफ क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू ए क्यूब, म्हणजे साईडचा क्यूब. लक्षात. हा जो क्यूब आहे ना ह्या क्यूबचा व्हॉल्यूम आपण कसं काढत असतो, एक क्यूब काढलं की ह्या क्यूबचं काय भेटतो आपल्याला, व्हॉल्यूम भेटतो. व्हॉल्यूम म्हणजे त्याचं घनत्व भेटतं. लक्षात. व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असतं, ए क्यूब. आणि ए काय तुमचं, त्या क्यूबची साईड. ह्या क्यूबची जी साईड असते किंवा साईडची जी लेंथ असते ते म्हणजे काय असतं, ए असतं. ठीक आहे. मग ही एवढी लेंथ सपोज करा 3 असेल, 4 असेल, काय असेल ते असेल. ठीक आहे. ए म्हणजे काय असतं, साईड असते आणि ह्या क्यूबचं व्हॉल्यूम किती असतो, ए क्यूब. ठीक आहे. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला टाका, सरफेस एरिया ऑफ क्यूब. सेकंड टाका आता सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ क्यूब. मला सांगा सरफेस एरिया म्हणजे काय असतं. एकदा मी सांगतो तुम्हाला. हो का, हा क्यूब आहे ना, हा जो इथला जो पार्ट असतो, हा समोरचा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं सरफेस एरिया. हा पार्ट सरफेस एरिया, हा पार्ट सरफेस एरिया, हा पार्ट सरफेस एरिया, हा पार्ट सरफेस एरिया. ठीक आहे. मग ह्या क्यूबचा सरफेस एरिया हा कसा काढला जातो बघा, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. सरफेस एरिया ऑफ क्यूब काय असतं, 6a स्क्वेअर. लक्षात. सरफेस एरिया ऑफ क्यूब काय येतं, 6a स्क्वेअर. कशामुळे 6a स्क्वेअर येतं बघा. ह्या पूर्ण सरफेसचा एरिया किती आहे, ह्या पूर्ण सरफेसचा एरिया किती आहे, ए स्क्वेअर. हा स्क्वेअरच आहे ना, मग स्क्वेअरचा एरिया काय असतो, ए स्क्वेअर. हा सरफेस एरिया किती आहे, ए स्क्वेअर. हे 1 झालं, हे 2 झालं, हे 3 झालं, हे 4 झालं, हे वरचं 5 झालं, खालचं 6 झालं. 6 सरफेसेस आहेत ना, आणि एका सरफेसचा एरिया किती आहे, ए स्क्वेअर. दाखवू का तुम्हाला. हो का, वरच्याचा एरिया किती, ए स्क्वेअर. इकडच्याचा एरिया किती, ए स्क्वेअर. समोरच्याचा एरिया किती, ए स्क्वेअर.
मागच्याचा एरिया किती ए स्क्वेअर, त्यानंतर वरच्याचा एरिया किती, वरच्याचा झाला, इकडचा किती ए स्क्वेअर, ठीक आहे. त्यानंतर कुठला राहिला आता, हे वरचा झाला, खालचा झाला, इकडचा झाला, इकडचा झाला, त्यानंतर पुढचा झाला मागचा, हे किती ए स्क्वेअर, ठीक आहे. वरचा झाला, खालचा झाला, ठीक आहे. त्यानंतर इकडचा झाला, इकडचा झाला, 4 झाले, 5 आणि 6, 1 2 3 4 5, कुठला राहिला मग, एक इकडचा झाला, इकडचा झाला, वरचा झाला, खालचा झाला, पुढचा झाला, मागचा झाला, पुढचा राहिला होता, पुढचा मी जरा इथंच दाखवतो, ए स्क्वेअर. हे पूर्ण ह्याला काय म्हणायचं, सरफेस एरिया ऑफ क्यूब, सरफेस एरिया ऑफ क्यूब, ठीक आहे. हे 2 फॉर्म्युले. आणि जो तिसरा फॉर्म्युला आहे तो तिसरा फॉर्म्युला नीटमध्ये विचारलेला आहे, समजलं. टाका तिसरा फॉर्म्युला, थर्ड फॉर्म्युला, डायगोनल ऑफ क्यूब, डायगोनल ऑफ क्यूब, डायगोनल ऑफ क्यूब, ठीक आहे. आता डायगोनल ऑफ क्यूब काय असतं बघा. सपोज करा मी काय करतो, इथून ह्या टोकापर्यंत एक मी लाईन काढतो, म्हणजे ह्या क्यूबच्या आतमध्येच मी ह्या टोकापासून इथल्या इकडच्या ह्या कोपऱ्यातल्या टोकापर्यंत एक मी लाईन काढतो, त्याला काय म्हणायचं, डायगोनल, ठीक आहे. सपोज करा मी काय करतो, ह्या पॅरलोग्राममध्ये इथल्या पॉईंटपासून इथल्या पॉईंटपर्यंत मी एक अशी लाईन काढतो, ही अशी मी लाईन काढली, ह्या लाईनला आपण काय म्हणत असतो, डायगोनल, ठीक आहे. तसं जो क्यूब असतो त्या क्यूबचा डायगोनल हा किती येत असतो बघा, √3 × a, समजलं. हा क्यूब आहे, ह्या क्यूबच्या आतमध्ये एक अशी मी आडवी लाईन काढली, ह्या क्यूबच्या आतमध्ये एक मी अशी आडवी लाईन काढली, ठीक आहे. तुम्ही असं इमॅजिन करा की असा एक क्यूब आहे, क्यूबच्या आतमध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मी एक अशी एक काठी टाकली, ठीक आहे. तर त्या काठीची जी लेंथ असते ती म्हणजे आपला डायगोनल असतो, आणि ते किती असते, √3 × a, समजलं. हे झालं तुमचं डायगोनल ऑफ क्यूब, √3 × a, ठीक आहे. आता नेक्स्ट टाका, हे झालं 7 नंबर. आता टाका 8 नंबर, 8 नंबर स्पेअर, 8 नंबर. आता नवीन टाका स्पेअर, 8 नंबर टाका, 8 नंबर आता स्पेअर, SPERE, SPHERE, स्पेअर. स्पेअर पाहिलंय का, स्पेअर दाखवतो, ह्याला काय म्हणायचं, स्पेअर. ह्याला बॉल नाही म्हणायचं, ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, स्पेअर. फिजिक्समध्ये काय म्हणायचं, स्पेअर. हे झालं तुमचं स्पेअर, ठीक आहे. अगोदर स्पेअर काढून घ्या, छानपैकी असं गोल काढा, हे झालं तुमचं स्पेअर, ठीक आहे. मग स्पेअरच्या आतमध्ये, स्पेअरची आतमध्ये हा झाला स्पेअरचा सेंटर, ठीक आहे. ही झाली स्पेअरची रेडियस, ही काय झाली स्पेअरची रेडियस, ठीक आहे. हा काय स्पेअर आहे. स्पेअर काढून घ्या अगोदर, छानसा स्पेअर काढून घ्या, वाकडा तिकडा काढू नका, अंड काढू नका. हे माझं अंड निघालंय, कोंबडीचं अंड निघालंय हे, ठीक आहे. हे झालं स्पेअर. आता बघा स्पेअरमध्ये पण 2 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, तेवढे मी 2 फॉर्म्युलेज तुम्हाला लिहून देईल की जे फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी युजफुल असतील, ठीक आहे. फर्स्ट फॉर्म्युला टाका, वाटलं तिथे लिहा समोर, R = रेडियस ऑफ स्पेअर, R = रेडियस ऑफ स्पेअर, ठीक आहे. फर्स्ट फॉर्म्युला लिहा आता स्पेअरचा, की जो फिजिक्ससाठी महत्त्वाचा आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. हा स्पेअर आहे, ह्या स्पेअरचा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे हे पूर्ण भरलेलं म्हणजे काय झालं, व्हॉल्यूम, ठीक आहे. ह्या स्पेअरचा व्हॉल्यूम कसा काढला जातो बघा, त्यासाठीचा फॉर्म्युला लिहा. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर = 4/3 πr³. लक्षात, ह्या स्पेअरचा व्हॉल्यूम कसा काढला जातो, 4/3 πr³, ठीक आहे. ह्या क्यूबचा व्हॉल्यूम आपण कसा काढतो, a³. स्पेअरचा व्हॉल्यूम कसा काढायचा, 4/3 πr³.
फॉर्म्युला लक्षातच ठेवावा लागतो, पाठच करावा लागतो, पर्याय नाही आहे दुसरा. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. आणि सेकंड फॉर्म्युला लिहा आता, सरफेस एरिया ऑफ स्फिअर. स्फिअरचा सरफेस एरिया कसा काढायचा बघा. सरफेस एरिया ऑफ स्फिअर, मगाशी आपण क्यूबचा सरफेस एरिया काढला होता. सरफेस एरिया म्हणजे काय, पूर्ण बाहेरचा पार्ट म्हणजे काय असतं, सरफेस एरिया. ठीक आहे, हा स्पेअर आहे, ह्या स्पेअरचा सरफेस एरिया कसा काढायचा बघा. हा स्पेअर आहे, ह्याच्यावरचा जो पार्ट असतो ना, हे मऊ जे लागायला लागलं ना, असं गोल 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 जे मऊ आहे ना पूर्ण, हे काय झालं, ह्या स्पेअरचा सरफेस एरिया. हात लावून दाखवू का, हो का, हे जे हात लागलेला पार्ट आहे ना, तो काय झाला, स्पेअरचा सरफेस एरिया. मग त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा, सरफेस एरिया ऑफ स्पेअर इज इक्वल टू 4πr². काय म्हटलं मी, सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, 4πr². अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला, सगळे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, समजलं. हे झालं सरफेस एरिया ऑफ स्पेअर. झालं इथपर्यंत, ठीक आहे. हे झालं 8 नंबर. आता 9 नंबर टाका. 9 नंबर, 9 नंबर, 9वा नंबर, 9 नंबर टाका. सिलेंडर. घरामध्ये असतं ना सिलेंडर, बघितलं का नाही सिलेंडर घरामधलं, टाका मग आता सिलेंडर. नेक्स्ट टाका आता सिलेंडर. नेक्स्ट टाका आता सिलेंडर. ठीक आहे, सिलेंडर घरामध्ये असतं ना गॅसच्या खाली, त्याला काय म्हणायचं, सिलेंडर. हे असं असतं बघा दिसायला, टाकी, टाकी, गॅसची टाकी, ते काय असतं, सिलेंडर. हे झालं सिलेंडर. ठीक आहे, हे तुमचं झालं सिलेंडर. हे सिलेंडरची झाली हाईट, ही झाली सिलेंडरची हाईट. ठीक आहे, आता बघा सिलेंडर, सपोज करा हे तुमचं झालं सिलेंडर, हे तुमचं सिलेंडर झालं. सिलेंडरच्या खाली पण सर्कलच आहे ना, मग सर्कलला रेडियस असते. हे सिलेंडर आहे ना तुमचं, सिलेंडरच्या खाली सर्कल आहे ना, म्हणजे सर्कलला रेडियस असते. ठीक आहे, मग ही झाली सिलेंडरची रेडियस. आलं इथपर्यंत, ठीक आहे. आता लिहा सिलेंडरसाठीचे 2 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, अत्यंत महत्त्वाचे 2 फॉर्म्युले आहेत. ते 2 फॉर्म्युले लिहा. फर्स्ट फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय येतं बघा, सिलेंडरचा व्हॉल्यूम. ठीक आहे, आता सिलेंडरचा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं बघा. हे सर्कल आहे, ठीक आहे, ह्या सर्कलचा एरिया किती येतं सांगू मला. ह्या सर्कलचा एरिया किती येतो, सर्कलचा एरिया πr². सर्कलचा एरिया किती येतं, πr². हे असे छोटे 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 सर्कल तयार झालेत ना सिलेंडरमध्ये. मग कुठपर्यंत तयार झाले, छोटे 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 सर्कल h हाईटपर्यंत तयार झालेत. असे छोटे छोटे सर्कल कुठपर्यंत तयार झालेत, h हाईटपर्यंत तयार झालेत. मग ह्या सिलेंडरचा व्हॉल्यूम, ह्या सिलेंडरचं घनत्व आपण कसं काढलं जातो, πr² इंटू h. हे झालं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ठीक आहे, कळालं. सिलेंडरचं व्हॉल्यूम कसं काढायचा, πr²h. ठीक आहे, नेक्स्ट फॉर्म्युला टाका आता, सरफेस एरिया. आता मी शॉर्टमध्ये लिहितो, मला जागा नाही कुठवायची. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. नेक्स्ट फॉर्म्युला, सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर कसं काढायचं बघा. हा सिलेंडर आहे तुमचा, हा जो पार्ट असतो बाहेरचा असा, हा जो पार्ट आहे ना, हा पूर्ण, ह्याला काय म्हणायचं, सरफेस एरिया. ठीक आहे, हा सिलेंडरचा मला सरफेस एरिया काढायचा आहे. जसं मी स्पेअरचा सरफेस एरिया काढला होता, क्यूबचा सरफेस एरिया काढला होता, तसं सिलेंडरचा सरफेस एरिया कसा काढला जातो बघा. ठीक आहे, सगळ्यात अगोदर मी हा बाहेरचा पार्टचा सरफेस एरिया काढतो. ठीक आहे, मग बाहेरच्या पार्टचा सरफेस एरिया कसं काढायचा मला सांगा. हे पूर्ण सर्कल आहे. ठीक आहे, मग हे जे सर्कल आहे, ह्या सर्कलचं पेरिमीटर किती येतं, सर्कलचं पेरिमीटर 2πr. ठीक आहे, मग हे असे गोल 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 कुठपर्यंत आहेत,
हाईटपर्यंत आहेत, पूर्ण एचपर्यंत आहेत, असे गोल 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 हाईटपर्यंत आहेत. ठीक आहे, म्हणजे इंटू एच करायचं. हे पूर्ण सरफेस एरिया, हा पूर्ण सरफेस एरिया किती निघाला? 2πr/h निघाला हा बाहेरचा पार्ट पूर्ण. ठीक आहे, आता इथला पण सरफेस एरियाचा आहे ना त्याचा, ह्या बाहेरचा इथला, आणि इकडचा पण सरफेस एरियाच आहे. मग हा पूर्ण इथला सरफेस एरिया किती येईल? इथला पूर्ण सरफेस एरिया किती येईल? πr². सर्कल आहे ना ते, सर्कलचा पूर्ण इथला बाहेर इथला एरिया किती येईल? πr². परंतु दोन आहेत ना, इकडचा एक आणि इकडचा एक, म्हणजे 2πr². 2πr². समजलं कसं काढायचं ते? हे दोन फॉर्म्युले, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, हे दोन्ही फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत. समजलं? दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. जसं मी ट्रिक सांगितली त्या ट्रिकना लक्षात आले? ठीक आहे. नाही आले तर पाठ करा. लक्षात? ठीक आहे. हे झालं सिलेंडर. आता नेक्स्ट टाका शेवटचा पॉइंट, कोन. नेक्स्ट टाका आता कोन. कौन हो तुम? हम तो है न्यूटन फिजिक्स क्लासेस वाले. तुम कौन हो? ऑनलाइन देखने वाले, फ्री में देख रहे हैं यूट्यूब पे सब लोग. टाका नेक्स्ट पॉइंट, कोन. कोन. ठीक आहे. कोन कसा असतो? आईस्क्रीम खाल्लं ना, आईस्क्रीम कशामध्ये देतात? कोनमध्ये. लक्षात? खारमुरे कशामध्ये खातात? कोनमध्ये. ठीक आहे. काढा कोनची डायग्राम. मग आता हा झाला तुमचा कोन, हे झालं तुमचा कोन. ठीक आहे. आता बघा, कोनमध्ये ही जी लेंथ असते ना, ही अशी तिरपी जी लेंथ असते तिला म्हणायचं स्लांट लेंथ. ते आपण कशाने दाखवतो? एस ने दाखवतो. लिहा तिथं SLANT, स्लांट लेंथ. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा तुमचा कोन असेल, मी काढून दाखवतो कोन. हो का, हे कोन. आता हे नीट येणार नाही कोन आता बरोबर. मेहंदीचं कोन असतं ना, मेहंदीचं कोन, ते लक्षात येत असेल तुमच्या, मेहंदीचा कोन. ठीक आहे. हा कोन, ह्या कोनचा जो खालचा पार्ट असतो तो गोल सर्कल असतो. ठीक आहे. मग ह्या सर्कलच्या खालच्या पार्टचे जे सर्कल असतो त्या सर्कलची रेडियस r. ठीक आहे. ही तिरपी लेंथ, ही अशी जी तिरपी लेंथ असते ती झाली तुमची स्लांट लेंथ. ठीक आहे. आता लिहा कोनसाठीचे फॉर्म्युले. टाका फर्स्ट फॉर्म्युला. फर्स्ट फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 πr³ इंटू h. h काय आहे तुमची? त्या कोनची हाईट आहे. ह्या कोनची हाईट किती आहे? h. 1/3 πr³h. πr³h. ठीक आहे. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला टाका. पूर्ण कोनचा व्हॉल्यूम काढा म्हटलं, तुम्हाला जर म्हटलं की तुमच्याकडे एक कोन आहे, एक मेहंदी कोन आहे, त्या मेहंदी कोनमध्ये, हे सपोज करतो तुमचा हा मेहंदी कोन आहे, ह्या मेहंदी कोनमध्ये किती मेहंदी आहे, त्याची व्हॉल्यूम किती त्या मेहंदीची, त्यावेळेस कसं काढायचं? कुठला फॉर्म्युला यूज करायचा? 1/3 πr³h. ठीक आहे. नेक्स्ट टाका आता सरफेस एरिया. सरफेस एरिया ऑफ कोन. सरफेस एरिया ऑफ कोन. सरफेस एरिया ऑफ कोन म्हणजे हा पूर्ण पार्ट आणि प्लस खालचा पार्ट. बरोबर आहे. हा तुमचा कोन आहे, कोनचा हा पूर्ण पार्ट आणि खालचा पार्ट, ह्याला काय म्हणायचं? सरफेस एरिया ऑफ कोन. ठीक आहे. आता खालचा पार्ट किती येतो बघा. खालचा पार्ट तर सर्कलच आहे, खालचा पार्ट तर सर्कलच आहे. मग खालच्या पार्टचं सरफेस एरिया किती येईल? सर्कलचा एरिया. बरोबर आहे. खालच्या पार्टचा एरिया किती येईल? πr², कारण खालचं सर्कल आहे ना. ठीक आहे. त्यानंतर हा जो पूर्ण असा पार्ट आहे, हे पूर्ण असा गोल झालेला जो पार्ट आहे असा, त्या गोल झालेल्या पार्टचा सरफेस एरिया काय येत असतो? πrs. काय येत असतो? πrs. काय केलं मी? पहिल्यांदा मी खालचा पार्ट काढला. खालच्या पार्टचा सरफेस एरिया किती आला? πr². आणि जो असा पूर्ण गोलाकार पार्ट आहे ना, म्हणजे ह्या पूर्ण गोलाकार पार्टचा सरफेस एरिया किती येतो? πrs.
आर ही तुमची खालची रेडियस आहे आणि एस ही तुमची स्लांट लेंथ आहे. आलीतपर्यंत हे 10 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. लक्षात, अत्यंत महत्त्वाचे 10 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. त्यानंतर का शेवटचा पॉईंट जो महत्त्वाचा आहे, पायथागोरस थेरम. 11th नंबरचा पॉईंट टाका किंवा हा 2nd नंबरचा पॉईंट टाका. पायथागोरियन थेरम लिहून देत नाही आहे मी, जस्ट महत्त्वाचा पॉईंट आहे. पायथागोरियन म्हणजे पायथागोरस. ठीक आहे, त्याचं खरं नाव पायथागोरियन आहे. गोरं होतं ना ते, त्यामुळे त्याला गोरियन म्हणायचे. पायथागोरियन थेरम. ठीक आहे. पायथागोरियन थेरम काय सांगते बघा, काय सांगते पायथागोरस थेरम? इन राईट अँगल ट्रायंगल. मला 10वीला असताना, 10वीलाच होती वाटतं आम्हाला, ही सगळ्यात सोपी मला काय जात असेल तर हे जायचं पायथागोरस थेरम. पहिल्या चॅप्टरमध्ये होतं, आता कुठं आहे काय माहीत नाही, पण हे सोपं जायचं मला. इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनियस square is equal to square of sum of two sides in right angle triangle. राईट अँगल ट्रायंगल कोणता? हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण. हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. इन राईट अँगल ट्रायंगलमध्ये कुठलेही 2 साईड हे किती डिग्रीचे असतात? 90 डिग्रीचे असतात. हे झालं तुमचं राईट अँगल ट्रायंगल. सपोज करा इथला कोण आहे 90 डिग्री. हा तुमचं काय आहे? हा ए पॉईंट, हे तुमचा बी पॉईंट. एवढी लेंथ काय आहे तुमची? ए. हा पॉईंट तुमचा सी, एवढी लेंथ काय तुमची? सी. आणि ए टू सी हे काय तुमचं सपोज करा हे बी, एवढी लेंथ काय तुमची? बी. ठीक आहे. हे बी मी जरा स्मॉलमध्ये काढतो, हे तुमचं बी. लक्षात, हे झालं तुमचं राईट अँगल ट्रायंगल. आता बघा पायथागोरस भाऊ काय म्हणते बघा. हे भाऊ होता आपला, भाऊ म्हणजे आपला पूर्वजांचा. हे तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. हे जरा मी नीट काढतो, नाही तर भाऊ म्हणेल भाऊ राईट अँगल ट्रायंगलचं तू काय करून टाकलं भाऊ. हे तुमचा राईट अँगल ट्रायंगल, हे पॉईंट तुमचा सी. ठीक आहे. आता बघा राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस म्हणजे कर्ण म्हणजे महाभारतातला कर्ण नाही, मराठीमधला कर्ण. ठीक आहे. हायपोटेनियसला मराठीमध्ये काय म्हणायचं असतं? कर्ण. ठीक आहे. आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस कोणता असतो? जी साईड 90 डिग्रीच्या समोरची असते, जी साईड 90 डिग्रीच्या समोरची असते तिला आपण काय म्हणत असतो? हायपोटेनियस. म्हणजे ए सी ही तुमची काय झाली? हायपोटेनियस. किंवा बी किंवा ए सी ही तुमची काय झाली? हायपोटेनियस. हे काय झालं तुमचं? हायपोटेनियस. राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्री अंशाच्या समोरची जी काय साईड असते तिला काय म्हणायचं? हायपोटेनियस. ठीक आहे. मग पायथागोरस भाऊ काय म्हणते बघा, त्याचं म्हणणं काय होतं ते तुम्हाला मी समजून सांगतो. हायपोटेनियस 90 डिग्रीच्या समोरची जी काय साईड असते त्याला काय म्हणायचं? हायपोटेनियस, कर्ण. ठीक आहे. हा भाऊ काय म्हटला की इन राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणामध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे कुणाचा? बी स्क्वेअर इज इक्वल टू कर्ण वर्ग इज इक्वल टू जे साईड्स असतात. कोणती साईड? ए बी म्हणजे ए आणि बी सी म्हणजे सी. ह्या साईडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असतो. ठीक आहे. म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. झालं. ह्या भाऊचं म्हणणं संपलं, काहीच बोलला नाही भाऊ. पुढं काय म्हणला तो? इन राईट अँगल ट्रायंगल कर्ण वर्ग इज इक्वल टू
बाजूचा राहिलेल्या 2 बाजूच्या बेरजेच्या वर्गा एवढी असते. ठीक आहे. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइड्स सम स्क्वेअर. हे झालं तुमचं पायथागोरसचा प्रमेय. ठीक आहे. हायपोटेनियस म्हणजे कर्ण असतो की जो 90 डिग्रीच्या समोर असतो. 90 डिग्रीच्या समोर जी काही साईड असेल तिला आपण काय म्हणतो, हायपोटेनियस. ह्याला मराठीमध्ये म्हणतात कर्ण. समजलं? ठीक आहे. कर्ण वर्ग इज इक्वल टू साईड स्क्वेअरचा वर्ग. आलं इथपर्यंत लक्षात? ठीक आहे. हे तुमचं आजचं फाउंडेशनचं लेक्चर झालं. ह्यानंतर तुमचं ग्राफ्स, त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री, ह्या 2 गोष्टीवरती लेक्चर होईल. त्यानंतर तुमचं शेवटचं लेक्चर होईल मॅथचं ट्रिग्नॉमेट्रीचं. अभ्यास करत राहा, खूप मोठं व्हा, खूप मोठं डॉक्टर व्हा, खूप मोठा इंजिनियर व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक चांगलं माणूस व्हा. लक्षात? अभ्यास करत राहा.